नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे. निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टीच्या लेवल काय बनतात ते देखील आपण बघणार आहोत. त्याचसोबत बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, सेटअप काय बनतात ते, ओके, ओव्हरऑल स्ट्रक्चर काय मार्केटचं बघायला मिळते, याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. उद्याचा ट्रेंड काय राहू शकतो मार्केटमध्ये, अप ट्रेंड राहू शकतं मार्केट थोडंसं काही सेलिंग प्रेशर दाखवू शकतं का, किंवा काही कन्सोलेशन बघायला मिळू शकतं, याचा देखील आपण प्राइस ॲक्शनमध्ये विचार करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, आज जर बघितलं तर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि ओपनिंगची जी कॅन्डल होती ती एक मोठी बेरिश कॅन्डल बघायला मिळाली. मग गॅपडाऊनमध्येच एक साधारण 160-170 पॉईंटची गॅपडाऊन ओपनिंग. त्याच्यानंतर पहिल्या 5 मिनिटाची जर कॅन्डल बघितली तर बेरिश 100 पॉईंटची कॅन्डल. म्हणजे जर दोन्हीचा जर आपण विचार केला, म्हणजे गॅपडाऊन आणि कॅन्डलचा, तर जवळजवळ 250 ते पावणे 300 पॉईंटचा मोमेंटम निफ्टीने ओपनिंगमध्येच दिला होता. त्यामुळे मी दरवेळेस तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण देत असतो की बाबा, एक ॲव्हरेजली जर मोमेंटम बघितला निफ्टीचा, तर साधारण इंडिया विक्सचा जर विचार केला तर आत्ता 20 आहे आणि इंडिया विक्सच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर साधारण 250 पावणे 300 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये एक वन डायरेक्शनमध्ये बघायला मिळू शकतो आणि तो मोमेंटम ओपनिंगमध्येच झाला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटनी व्ही शेपमध्ये रिकव्हरी दाखवली आणि 3 PM मध्ये एक मार्केटनी जवळजवळ 100 पॉईंटची कॅन्डल तिकडे दाखवली. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळत असेल. आणि वारंवार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल किंवा मार्केटचं तुम्हाला नॉलेज नसेल तर मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत जावा, मार्केटमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, जितकं तुम्ही चार्ट रीडिंग करसान, जितकं तुम्ही सेटअप रीडिंगची प्रॅक्टिस करसान, जितकं तुम्ही चार्ट वाचायला शिकशाल, तितकं तुम्हाला मार्केटची ओळख अजून जवळून होईल. आणि एका दिवसामध्ये तर होणं इम्पॉसिबल आहे, परंतु हळूहळू स्टेप बाय स्टेप गोष्टी तुम्ही शिकण्याकडे जर लक्ष दिलं तर प्राइस ॲक्शनचं तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज येऊ शकतं. ओके, आणि काय होतं की काही लोकांना बऱ्यापैकी नॉलेज असतं ही प्राइस ॲक्शनचं, परंतु प्रॉब्लेम कुठं होतो? ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तितक्याशा माहीत नसतात. म्हणजे किती कॅपिटलवरती आपल्याला किती लॉट साईज पाहिजे, किंवा पर डेची रिस्क काय असायला पाहिजे, किंवा जो मी तुमच्यासोबत एक फॉर्म्युला शेअर केला होता, रिस्क पर डे डिवायडेड बाय SL, आणि जे पण काय अँसर येईल ती तुमची लॉट साईज असायला पाहिजे तुमच्या कॅपिटलनुसार. हे काही रूल्स आहेत, हे रूल्स तुम्हाला माहीत आहे का, हे क्वेश्चन तुम्ही स्वतः विचारण्याचा प्रयत्न करा. आणि मी लास्टच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की जर तुम्ही खूप दिवसापासून जर मार्केटमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला रिझल्ट आहे तो तुमच्या फेवरमध्ये नसेल येत, तर चुका कुठं होतात हे सगळ्यात अगोदर शोधण्याचा प्रयत्न करा. जितक्या तुम्ही चुका कमी करत जासाल, तितकं तुम्हाला मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी बघायला मिळू शकते, तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये पॉझिटिव्हिटी बघायला मिळू शकते. ओके, त्यामुळे चुका कुठं होतात हे सगळ्यात अगोदर समजून घ्या. बाकी राहिला शिकण्याचा विषय, तुम्हाला ज्या व्यक्तीकडे शिकायचे त्या व्यक्तीकडे शिका. तुम्हाला सोशल मीडियावरनं शिकायचं, सोशल मीडियावरतून शिका. तुम्हाला यूट्यूबवरनं शिकायचं असेल, यूट्यूबवरनं शिका, काही हरकत नाही. परंतु जी व्यक्ती तुम्हाला शिकवते त्याचं शिकवणं तुम्हाला समजतंय का, ह्या गोष्टीवरती एक क्वेश्चन मार्क आहे. त्याचं उत्तर देखील तुम्ही शोधा. ओके, आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये प्राइस ॲक्शन शिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो. जे काही माझा एक्सपिरियन्स आहे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आता उद्या जर बघितलं तर निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. निफ्टीच्या लेवल बघूया, त्याचबरोबर OI डाटा काय बनतोय ते बघूया, आणि दोन्ही इंडेक्स म्हणजे तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये समजून घेऊया. ओके, प्राइस ॲक्शन शिकायची असेल तर त्याची लिंक जी आहे, प्राइस ॲक्शन आणि सेट ट्रेडिंग कोर्सची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तुमची जर शिकण्याची इच्छा असेल तर शिकू शकता. ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे किंवा कंप्लीट केलेला आहे कोर्स, तर त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. ओके,
फार सुंदर पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्राइस ॲक्शन सेटल ट्रेडिंग कोर्समध्ये. ओके, प्राइस ॲक्शन रिलेटेड सगळ्या गोष्टी तिकडे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, सायकोलॉजी, ओके, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, या देखील गोष्टी तिकडे कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे इच्छुक असाल, शिकण्यासाठी इच्छुक असाल तर नक्की जॉईन करू शकता. ओके, येऊया चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. ओके, आता जर बघितलं तर तुमच्या लक्षात असेल तर आपण ही प्राइस ॲक्शन पाहिली होती. इकडे एक ट्रेंड लाईन आपण मार्क केली होती अशा पद्धतीने. हा बुलिश मोमेंटम मार्केटने काय केलं होतं, इकडे एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन क्रिएट केली होती आणि त्याचा ब्रेकडाऊन दिला होता. परंतु इकडे ट्रेंड लाईन होती, आपण हा पॅरल चॅनल देखील बघितलं होतं. मार्केटनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे गॅपडाऊन ओपन झालं आणि त्याच्यानंतर परत सपोर्टच्या लेवलच्या आसपास आलं मार्केट. आता सपोर्ट लेवलवरनं बघा मार्केटने परत एक बुलिश मोमेंटम, तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा डिमांड झोन आहे, हा सप्लाय झोन आहे. मार्केटने डिमांड झोनवरनं परत बुलिश मोमेंटम दाखवलाय. गॅप जो होता तो गॅप, आजचा गॅप इकडे मार्केटने फिल केलेला आहे. ओके, तर ह्या काही प्राइस ॲक्शन आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळते. आता इकडे जर बघितलं तर रिसेंटली मार्केटची सेलिंग आपल्याला कुठनं बघायला मिळाली होती, या लेवलच्या आसपासवरनं. ओके, इकडे जर बघितलं तर आजची जी क्लोजिंग आहे 23,650 आहे. आजचा इंट्राडे हायच्या आसपास आपण मार्क करूया लेवल. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 23,664 हा एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतोय. 5 मिनिटाची क्लोजिंग इकडे क्लोज झाली का, कॅन्डल नाही झालेली. ओके, आणि टेक्निकली जर बघितलं तर या लेवलवरती काय झालं तर मार्केटने मल्टिपल सपोर्ट घेतले होते. इकडे जर बघितलं तर इकडे देखील रेजिस्टन्स घेतले आणि ती लेवल ब्रेक करता आलेली नाही. म्हणजे आजचा जो इंट्राडेच्या हायच्या आसपास काय लेवल बनते आपल्याला, 23,664 हा एक टेक्निकल रेजिस्टन्स बनतोय. मार्केटने एक बुलिश मोमेंटम करून या लेवलवरती एक हेल्दी कन्सोलिडेशन दाखवलेलं आहे. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये मी कन्सोलिडेशनचं महत्त्व देखील तुम्हाला सांगितलं होतं. आता काय होतं, ॲनालिस्ट व्हिडिओ एक दिवस बघितला की दुसऱ्या दिवशी सगळे लोक विसरून जातात. ओके, त्यामुळे थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ पाहताना वही पेन सोबत ठेवा, काय वाटतं ते नोट करून ठेवत जावा आणि ॲनालिस्ट व्हिडिओचं थोडंसं कसं यातनं तुम्हाला शिकता येईल याचा प्रयत्न करत जावा. बाकी मग डिटेल्ससाठी तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहेच, जे इच्छुक असेल ते जॉईन करू शकता. ओके, रेजिस्टन्स बघितला, आता सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट पाहायला मिळते. काय लेवल आहे ती, 23,578. इकडे जर बघितलं तर इकडे रेजिस्टन्स, परत जर बघितलं तर इकडे सपोर्ट, म्हणजे मल्टिपल रेजिस्टन्स आणि मल्टिपल सपोर्ट. ओके, काय लेवल आपल्याला बघायला मिळते, 23,578. म्हणजे आपल्याला काय मिळालं, इकडे एक रेंज मिळाली आहे. निफ्टीची काय झाली, एक रेंज मिळाली. ओके, काय लेवल आहे, 23,664 रेजिस्टन्स लेवल, 23,578 सपोर्ट लेवल. साधारण जर बघितलं तर 80-85 पॉईंटचे आपल्याला इकडे कन्सोलिडेशन बघायला मिळते. मार्केटने इकडे आपल्याला कन्सोलिडेशन दाखवलं. इकडे जर बघितलं कुठे कन्सोलिडेशन होतं, या रेंजमध्ये येऊन मार्केटने कन्सोलिडेशन दाखवलं आहे. ओके, आता आजची जर प्राइस ॲक्शन बघाल तर मार्केटनी लास्ट टाइम या लेवलवरनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवला होता. मार्केटने त्या लेवलच्या आसपास म्हणजे सपोर्टच्या आसपासने एक परत बुलिश मोमेंटम दाखवला आणि आजची जी क्लोजिंग आहे ती काय आहे, पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे, प्लसमध्ये क्लोजिंग आहे. भलेही मार्केट खाली नेगेटिव्ह साईड ओपन झालं होतं, भलेही तुम्हाला इकडे फक्त 6 पॉईंट दिसतात. ओके, ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट क्लोजिंग आहे, परंतु ओव्हरऑल दिवस जर बघितला तर ह्याची जी क्लोजिंग आहे ही पॉझिटिव्ह आहे, बुलिश आहे. ओके, तर बुलिश आहे तर आपल्याला नेक्स्ट रेजिस्टन्स कुठे बघायला मिळतं ते समजून घ्या. ओके, आता बघा ॲनालिसिस करताना आपण काय केलं की पहिली एक रेंज कुठे बनते हे समजून घेतलं. त्याच्यानंतर मार्केटचा ट्रेंड काय बनतोय, शॉर्ट टर्म मधला ट्रेंड, लॉंग टर्म मधला ट्रेंड जर बघितला किंवा मोठा ट्रेंड जर बघितला तर मोठा ट्रेंड हा थोडासा नेगेटिव्ह आहे, थोडासा बघितलं तर बेरिश साईड आहे. परंतु शॉर्ट टर्म म्हणजे आजचा इंट्राडेचा ट्रेंड काय दाखवतोय, इंट्राडेचा ट्रेंड आपल्याला बॉटम पासून एक बाईंग आपल्याला इकडे मार्केटमध्ये तयार झालेली दिसते. मग इकडे जर बघितलं आपण पहिलं अशा पद्धतीने लेवल बघण्याचा प्रयत्न करतोय किंवा चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तुम्ही जर नवीन असाल तर जितकं तुम्हाला चार्ट रीडिंग प्रॅक्टिस करता येईल तितकी चार्ट रीडिंगची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करावा. इंडेक्सची करा, स्टॉकची करा, इंडियाचे स्टॉक असतील, भरपूर स्टॉक आहेत.
त्याच्यामध्ये तुम्ही चार्ट रीडिंग करू शकता. मग तुम्हाला इंडेक्स आहेत, इंडेक्समध्ये चार्ट रीडिंग करू शकता. भरपूर ठिकाणी चार्ट्स आहेत, तुम्हाला चार्ट्स अभ्यासासाठी करू शकता. ओके, इकडे जर बघितलं तर 23,666 जर ब्रेकआउट आला म्हणजे या लेवलवरती काही कन्सोलिडेशन आहे, एक बुलिश मोमेंटम नंतर काहीसं कन्सोलिडेशन, एक ब्रेकआउट फेलियर टाईप सिनारिओ इकडे दाखवलाय 3 PM मध्ये, परंतु ते खूप टॉपला जाऊन टॉपलाच क्लोजिंग आहे. मग लेवल जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 23,716, सेकंड रेजिस्टन्स आहे 23,775 आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 23,832. तर या काही रेजिस्टन्सच्या लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते रिसेंटली जो हाय होता या लेवलच्या आसपास, ओके, तर तो हाय आपल्याला पुन्हा एकदा निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. प्राइस ॲक्शन काय आहे, इंट्राडेमध्ये बुलिश मोमेंटम आहे, कन्सोलिडेशन आहे, एक ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न आहे, कन्सोलिडेशन झाले, लेवल जर ब्रेक होत असेल तर एक बुलिश मोमेंटम आणि या रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं ते. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला या लेवलवरती लास्ट टाइम जर बघितलं तर बऱ्यापैकी आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळाला होता. कोणत्या लेवल आहेत त्या दिसतंय का? ओके, इकडे जर बघितलं ही लेवल टच केली होती, सेलिंग आली होती, ही लेवल टच केली होती, सेलिंग आली होती. मल्टिपल सेलिंग लेवल आपल्याला या लेवलवरनं बघायला मिळालं. आता जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केट वरच्या साईडला गेलं तर थोडीशी सेलिंग प्रेशर इकडनं बघायला मिळालं, वरती सस्टेन झाले. ओके, 23,578 काय आहे, एक सपोर्ट लेवल आहे. जर सपोर्ट लेवल ब्रेक होतोय म्हणजे ही जी मोठी कॅन्डल याच्या खाली म्हणजे हा जो स्विंग आहे, या स्विंगच्या जर खाली निफ्टी येत असेल तर काहीसं चार्ट पॅटर्न आहे तो आपल्याला निगेटिव्ह बनताना दिसू शकतो. मग निगेटिव्ह बनताना मग काय लेवल इकडे बनते, तर एक राऊंड लेवल आहे 23,500. ओके, राऊंड लेवल नंतर जर पाहिलं तर या लेवलच्या आसपास काही स्विंग होते आणि आजच्या इंट्राडेच्या आसपास राऊंड लेवल जर बघितली तर 23,358. आता जर बुलिश साईडच्या सेलिंग साईडच्या जर लेवल बघितल्या तर छोटासा टप्पा आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर बुलिश मोमेंटम नंतर मार्केट होल्ड झालं, सस्टेन झालं, क्लोजिंग झाली आणि त्याच्या नंतरच्या डेला जर मार्केट सपोर्ट ब्रेक करत असेल तर काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय म्हणतात ते राऊंड लेवल 23,500, सेकंड लेवल जर बघितली तर 23,428 आणि थर्ड लेवल जर बघितली तर 23,358. तर या काही आपल्याला डाऊन साईडचे लेवल पाहायला मिळत आहे. ओके, गॅप अप. आता या लेवलच्या वरती काय रेजिस्टन्स लेवल आहे. जर मार्केट आज बुलिश मोमेंटम कन्सोलिडेशन आणि मोठा गॅप अप काहीसा 23,800 23,850 या लेवलच्या आसपास म्हणजे रेजिस्टन्सच्या आसपास जर होत असेल तर बॉटम पासून जर बघितलं तर जवळजवळ 23,300 पासून तर 23,650 म्हणजे 350 पॉईंटचा मोमेंटम निफ्टीने काय दिलाय, बॉटम पासून इंट्राडे हायवरती दिलेला आहे. म्हणजे एका दिवसामध्ये 350 पॉईंटची मोमेंटम आणि सेकंड डेला जर काहीसं 180 200च्या आसपास जर गॅप अप ओपन होत असेल तर मग इकडनं काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो, एक हेल्दी पुलबॅक बघायला मिळू शकतो. त्यामुळे टॉपवरनं रेजिस्टन्स लेवलवरनं काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. आता इकडनं फ्रेश ब्रेकआउट, थोडंसं कन्सोलिडेशन किंवा रेंज किंवा इनसाइड कॅन्डल असे काही जे सेटअप आहेत अशा पद्धतीचा काही सेटअप बनला तर विचार करू शकता. मग 23,800 वरती गॅप अप ओपन होत असताना आणि जर सस्टेन नाही झाला तर थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं आफ्टर गॅप अप. ओके, बुलिश मोमेंटम नंतर गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट याच्यामध्ये जर मार्केट ओपन होत असेल तर मार्केट काहीसं एक्सपायरीला आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. मग इकडचे आपल्याला सेलर आणि इकडचे बायर याच्यामध्ये मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. 23,500ची एक राऊंड लेवल आहे, त्या लेवलच्या आसपास मार्केटमध्ये कन्सोलिडेशन म्हणजे डाऊन म्हणजे गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा कन्फ्युजन झोन आपल्याला ओपन होताना दिसू शकतो, याची थोडीशी काळजी घ्या. ओके, एकदा ऑप्शन चेन बघूया. आता खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर हा चार्ट तर आम्हाला समजतोय परंतु हे ऑप्शन चार्ट तुम्ही डायरेक्ट चार्टवरती कसं ओपन करताय. तर हे जे प्लॅटफॉर्म आहे हे धनचं प्लॅटफॉर्म आहे, इकडे बघायला मिळते हे धनचं प्लॅटफॉर्म आहे. धनच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही चार्टवरती जर राईट क्लिक केलं आणि इकडे जर बघितलं तर ऑप्शन चेनचं इकडे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यावर क्लिक केलं तर अशा पद्धतीचे ऑप्शन चेन आपल्याला बघायला मिळतील. ओके, चार्टवरती म्हणजे चार्ट पण समोरच आहे, लेवल पण समोरच आहे आणि इकडे ओआय डाटा देखील समोर आहे. 19 मे म्हणजे उद्याची निफ्टीची एक्सपायरी आहे, 23,650 वरती क्लोजिंग आहे.
परंतु जर हेवी पुट रायटिंग जर बघितली तर साधारण ॲट द मनीच्या आसपास बोलतो मी 71,23,600च्या आसपास आहे, म्हणजे साधारण नो ट्रेडिंग झोनच्या सेंटरच्या आसपास आहे. ओके. आणि हेवी कॉल रायटिंग जर बघितली तर 23,800 वरती आहे. ॲट द मनीच्या आसपास जर बघितलं तर 23,700 वरती देखील बऱ्यापैकी बघायला मिळते, आणि ॲट द मनीवरती जर बघितलं तर 45 साधारण 50 लाखापर्यंत बघायला मिळते. ओके. तर ओव्हरऑल कॉल रायटिंग देखील आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळते, परंतु हेवी पुट रायटिंग कुठे आहे? 23,400, 23,500. डाऊन साईडला काय आपल्याला इकडे बघायला मिळते की 23,500ची इथे काही सपोर्ट आहे. एक छोटासा मोमेंटम आपल्याला 23,500 पर्यंत गेल्यानंतर परत काहीसा रिव्हर्सल आणि कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. पण 23,500 वरती हेवी पुट रायटिंग आहे. शक्यता 23,500च्या खाली मार्केट जाण्याची शक्यता ओव्हर डाटावरनं जर बघितलं तर कमी आहे. ओके. आणि इकडे जर बघितलं तर कुठेही इकडे आपल्याला जसे की इकडे 23,500 वरती 1 CRच्या आसपास पुट रायटिंग आहे, तशी कॉल रायटिंग हेवी आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. हेवी कुठे आहे? 23,800 वरती दिसतंय का? 23,800ची लेवल आहे ही. त्याच्यावरती 23,800 वरती जवळजवळ 80 लाख कॉल रायटिंग आहे. 23,800ची लेवल कुठे आहे? इथे आहे. मग आपण काय बघतोय की जर मार्केटने ब्रेकआउट जर दिला तर एक शॉर्ट कव्हरिंगच्या आसपास, म्हणजे जे 23,832ची जी टेक्निकल रेजिस्टन्स लेवल आहे तिथपर्यंत आपल्याला काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग आता ही जर लेवल सस्टेन झाली आणि ते वरची जर लेवल ब्रेक होते तर मग इकडं पुट रायटिंगच्या कंपेअरमध्ये कॉल रायटिंग थोडीशी कमी आहे. मग एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते आणि मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. एकदा कंबाईन प्रीमियम बघूया. इंडिया विक्स जर बघितलं तर 20च्या आसपास आहे. आज इंडिया विक्स वाढलेला आहे 5%. 23,600च्या आसपास बघितलं तर 81 आणि 133 साधारण 210च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहेत. ओके. तर एक हायर साईड प्रीमियम आहेत. इतके पण लो प्रीमियम नाही आणि एक्स्ट्रीमली हाय पण नाहीत, जे की काही मागच्या मंथमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते. ओके. तर प्रीमियम देखील हायर साईड आहे. मार्केट जर बुलिश साईडला ब्रेकआउट करत असेल तर मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला ट्रिगर होताना दिसू शकते. बेरिश साईडला 23,500 एक आपल्याला सपोर्ट स्ट्रॉंगली टेक्निकली देखील बघायला मिळतोय आणि ओव्हर डाटा वरती देखील बघायला मिळत आहे. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये बघा, इकडे तुम्हाला जर प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल तर बँक निफ्टीने इकडे कप अँड हँडल पॅटर्न क्रिएट केला, ब्रेकआउट दिला, बऱ्यापैकी ओके मोमेंटम दिला. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की प्राइस ॲक्शनचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत जावा. ओके. किती सुंदर इकडे कप अँड हँडल. आता सगळ्यांना माहीतच आहे असं नाही, जे लोक बऱ्यापैकी मार्केटमध्ये एक्सपिरियन्स आहे त्यांना समजलं असेल. इकडे कप अँड हँडल आणि इकडनं एक डिमांड झोन सुद्धा होता. तितकासा बुलिश झाला नाही, कारण की याची जी ओपनिंग होती ती गॅपडाऊन होती आणि त्याच्यानंतर तो रिकवर करत राहिला. म्हणजे याची जर क्लोजिंग बघितली तर रेडमध्ये आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स जर बघितलं तर ग्रीनमध्ये आहे. म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला जर बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टीची जी मुवमेंटम होती ही थोडीशी स्लो होती आणि थोडीशी बेरिश साईड होती. त्यातलं तर तिकडे एक छोटासा मोमेंटम आपल्याला प्राइस ॲक्शनवरती बघायला मिळालेला आहे. ओके. 3 PM मोमेंटम होताच. आता याच्या जर लेवल बघितल्या तर याची जी क्लोजिंग आहे ही मार्केटची क्लोजिंग या लेवलवरती आहे, हा सपोर्टचं काम करत होता यावेळेस. इकडे मार्केटची क्लोजिंग या लेवलवरती आहे, हा रेजिस्टन्सचं काम करतो. म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्सच्या आसपास इकडे आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. एक छोटीशी ट्रेंड लाईन देखील आहे. ओके. त्या लेवल आपण मार्क करूयात. आता इंट्राडे हाय जर बघितलं तर या लेवलच्या आसपास बनतोय. राऊंड लेवल जर बघितलं तर 53,700चं आपल्याला राऊंड लेवल बघायला मिळते. इकडे जर दोन सपोर्ट बघितलं तर काहीसं 53,200 वरती बघायला मिळते. थोडीशी आपण या लेवलच्या आसपास इकडे लेवल बघूया. मार्केट बघताना थोडं स्मार्ट पद्धतीने विचार करा. ओके. इकडे जर बघितलं तर मार्केटनी या लेवलवरती काहीसा राऊंडिंग बॉटम करून कसं बसं रिकवर करण्याचा प्रयत्न केलाय बँक निफ्टीने. ओके. आणि रेजिस्टन्स कुठे मिळालाय? 53,700 वरती. सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती सपोर्ट होता. लास्ट टाइम जर बघितलं तर 2 लेवलवरती सपोर्ट घेऊन मार्केटने वन डायरेक्शनमध्ये ब्रेकआउट दिला होता. त्या लेवलच्या आसपास काहीसा रेजिस्टन्स म्हणजे 53,250.
ही जर लेवल बघितली तर मल्टिपल सपोर्ट मल्टिपल रेजिस्टन्सची लेवल आहे. मल्टिपल सपोर्ट मल्टिपल रेजिस्टन्स म्हणजे आपल्याला एक स्ट्रॉंग लेवल बघायला मिळते 53,250च्या आसपास. ओके. आणि कन्सोलेशन जर बघितलं तर या रेंजच्या म्हणजे नो ट्रेडिंग झोन जर बघितलं 53,700 53,254 साधारण 450 पॉईंटचा नो ट्रेडिंगचं रेंज आपल्याकडे बघायला मिळते. आता ही जर प्राइस ऍक्शन बघितली तर काहीशी न्यूट्रल आपल्याला बघायला मिळते कारण की या रेजिस्टन्स लेवलवर आहे. रेजिस्टन्स लेवल जर ब्रेक करून मार्केट वरती जात असेल तर मग हे जे रेजिस्टन्स लेवल आहे हे बघायला मिळू शकतात. 54,000ची राऊंड लेवल आहे, 54,200 आणि 54,400 या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते डाऊन साईडला थोडंसं लक्ष द्या. टप्पा खाऊन छोटंसं काही प्राइस ऍक्शन टप्पा खाऊन लेवल ब्रेक होत असेल डाऊन साईडची तर हे दोन सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. 52,975 आणि 52,778 या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्सोलिडेशन मध्ये आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग हा सपोर्ट लेवलवरती गॅप डाऊन ओपन होतोय. मग काहीशी आपल्याला रिकव्हरी बघायला मिळू शकते. मग या लेवलच्या आसपास काहीच आपल्याला हा डबल बॉटम इकडे बघण्याची पॉसिबिलिटी होण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके. जाऊया सेन्सेक्स मध्ये. सेन्सेक्स मध्ये जिथनं लास्ट टाइम बुलिश मोमेंटम आला होता त्या लेवलच्या आसपास काहीसा आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. म्हणजे मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की सप्लाय झोन बघा, डिमांड झोन बघा. डिमांड झोनवरनं मार्केट वरती गेले, रेजिस्टन्स लेवल होती सप्लाय झोनवर. सप्लाय झोनवरनं खाली आलं, परत लेवल कुठे आली आहे? डिमांड झोनवरती. डिमांड झोनवरती ऑलरेडी काय आहे, एक गॅप डाऊन आहे, त्याच्यानंतर सरळ एक बेरिश कॅन्डल आहे. मग इकडे रिस्क टू रिवॉर्डची पॉसिबिलिटी फ्रेश सेलिंग साईडला बनते का? पॉसिबिलिटी खूप कमी आहे. जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघता तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा एक शार्प रिकव्हरी. ओके. मग एक बुलिश प्राइस ऍक्शन झाली आहे आणि त्याच्यानंतर बघितलं तर क्लोजिंग आहे ती नो ट्रेडिंग रेंजच्या आसपास झालेलं आहे. तर इकडे फक्त थोड्याशा लेवल आपण ऍडजस्टमेंट करूया कारण की ज्या लेवलमध्ये होते त्या लेवलच्या आसपास आपल्याला सेन्सेक्स बघायला मिळते. ओके. इकडे जर पाहिलं तर ही काहीशी प्राइस ऍक्शन ब्रेकआउट फेलियर करून वरती गेली, कन्सोलिडेशन केले. इकडे रेजिस्टन्स आहे 75,500 वरती. सपोर्ट जर बघितलं तर साधारण 75,088 वरती सपोर्ट आहे. या रेंजमध्ये कन्सोलिडेशन होते, होऊ द्या कन्सोलिडेशन. थोडंसं टाइम घ्या, थोडंसं बघा प्राइस ऍक्शन काय बनते, रेंज काय बनते. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 75,700 आणि 75,844 या लेवलती काय आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतात. ते सपोर्ट जर ब्रेक होत असेल आणि लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर होता. इकडं तर गॅप डाऊन आहे त्यामुळे आपल्याला इकडे दिसत नाही, परंतु बघितलं तर मार्केट इकडनं जेव्हा पडलं त्यावेळेस या लेवलवरती येऊन थांबलं होतं. ओके. तर मग सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर 75,088 नंतर फर्स्ट सपोर्ट आहे 74,810, सेकंड सपोर्ट आहे 74,583 आणि थर्ड सपोर्ट आहे 74,233. ओके. हे काही डाऊन लेवल आहे. गॅप अप जर हो पण होत असेल तर रेजिस्टन्स लेवलवरती थोडंसं पुल बॅक बघायला मिळू शकतो. हा जो सपोर्ट आहे यापर्यंत आपल्याला सेन्सेक्स निगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर पण होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन करून मार्केट थोडंसं कन्फ्युजन करू शकतो. आता रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितला तर सेन्सेक्समध्ये आपल्याला काय बघायला मिळते की रेजिस्टन्स लेवलच्या आसपास आपल्याला सेन्सेक्स आलेला दिसतो. आता गॅप अप नंतर मार्केट काहीसं निगेटिव्ह पण होऊ शकतं, परंतु रिस्क टू रिवॉर्ड जर बघितलं तर नेगेटिव्ह साईडला जर मार्केट जात असेल किंवा सपोर्ट ब्रेक करत असेल तर काहीसं आपल्याला फास्ट मोमेंटम आणि बुलिशच्या कम्पेअरला थोडासा मोठा मोमेंटम नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स व्यवस्थित लेवल समजले असतील, प्राइस ऍक्शन समजले असतील, व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.